झाले की कोकणाला उगाचच विषारी करू नका, तिथल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, त्यांना विषबाधित करू नका. इटलीने जी बॅन केलेली कंपनी आहे मिटनी नावाची, त्या कंपनीने 3.5 लाख लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. इटलीमध्ये जलप्रदूषण वायू प्रदूषण ती करून मोकळी झाले आणि तिथल्या लोकांनी, राजकीय लोकांनी त्याला बॅन केलं इटलीमधनं. अशी ती कंपनी होती आणि त्या कंपनीला इटलीमधून हद्दपार करण्यात आली. अनेक लोकांनी त्या कंपनीबद्दल ऐकलं होतं आणि त्या कंपनीबद्दल आत्ता महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळत आहे. तुम्हाला सांगतो की ही कंपनी जेव्हा इटलीमधून बाहेर गेली, तिने अनेक देशांचे दरवाजे ठोठावले की आम्हाला स्थान द्या किंवा आमच्या मशीन प्रोडक्ट विकत घ्या, आमच्या मशिनरी विकत घ्या आणि आम्हाला मोकळं करा किंवा आमच्या मशिनरी किंवा आमच्या कंपनीला विकत घेऊन आम्हाला मोबदला द्या. पण असे कोणीही त्यांना स्वीकार करत नव्हता आणि त्या कंपनीला स्वीकार केलं रत्नागिरीमधल्या महालक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीने. ही कंपनी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमधल्या लोटे MIDCमध्ये परशुराम औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी कार्यरत आहे आणि आजच्या घडीला ती जोरदार कार्य करते. 2025 साली ही गोष्ट आता निदर्शनास यायला लागली, कारण की या कंपनीने आता त्याच टाईपचे प्रोडक्ट बनवायला सुरुवात केले असा दावा करण्यात येत आहे लोकांकडनं. आणि या कंपनीने जर त्याच टाईपचे प्रोडक्ट पुन्हा एकदा बनवायला सुरुवात केली तर ही कंपनी अनेक लोकांच्या जीवाशी खेळू शकते, त्यांच्या हेल्थसोबत खेळू शकते. मिटनी नावाची ही कंपनी महालक्ष्मी ऑर्गॅनिक्स इंडस्ट्री या रत्नागिरीच्या कंपनीने विकत घेतली त्याची मशिनरी आणि त्या मशिनरीमध्ये अनेक प्रोडक्ट बनवले जात आहेत. आता ही कंपनी ऑर्गॅनिक कंपनी जी आपल्या महाराष्ट्रात आले, रत्नागिरीमध्ये आले, ती सांगते की आम्ही आता गोंगाट झाल्यानंतर सांगून जाते की आम्ही सगळ्या शर्ती अटी पाळू आणि एक योग्य प्रकारे प्रोडक्ट बनवू, विषारी प्रोडक्ट बनवणार नाही. पण कितपत हे योग्य आहे आणि कितपत हे अयोग्य आहे हे आपल्याला माहीत आहे. आपण अशा रिस्कवाल्या कंपन्यांना इथं थारा देऊ शकतच नाही. ज्या कंपनीला अनेक देशांचे दरवाजे ठोठावले होते आणि त्या लोकांनी तिला नाकारलं होतं, अशा कंपनीला महाराष्ट्रामध्ये स्थान मिळून जातं आहे. जे इटलीचे राजकारणी होते त्यांनी आपल्या लोकांच्या जीवाची पर्वा करून या कंपनीला हद्दपार केली, पण आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी तिला इथं स्थान दिली. आता मला एक गोष्ट निदर्शनास आणायची आहे की तिथली रत्नागिरी ही आपले आमदार उदय सामंत साहेबांची आहे. उदय सामंत साहेब हे स्वतः औद्योगिक मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत आणि त्यांना या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं की ती कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. कदाचित माहीत नसेलही, एवढे सगळे इंडस्ट्रीयल गोष्टी घडत असतात आणि त्यांना परमिशन देताना त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलंही नसेल कदाचित. पण आता मला एकच सांगायची इच्छा आहे आणि ते बोललेही की मला ही गोष्ट माहीत नव्हती आणि मी अशा चिंधी चोरी करणार नाही की अशा कंपन्यांना स्थान देऊन जाईन किंवा त्यांच्यामध्ये पार्टनरशिप करीन. ह्या गोष्टी त्यांनी उघडपणे बोललेही, ते त्यांची कदाचित यामध्ये चुकीही नसेल, पण त्यांना आता ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे. त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की या कंपनीच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या कंपनीला योग्य एक निर्णय दिला पाहिजे आणि त्या कंपनीला पुन्हा एकदा हद्दपार केली पाहिजे. महाराष्ट्राच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर चिपळूण आपलीतला जो गाजला जातोय तो म्हणजे लोटे परशुरामला येणारा कुठंतरी एक प्रकार. मला सोशल मीडियाच्या काही लोकांना, माझ्या मित्रांना विनंती करायची आहे, एवढा चिंधीचोर उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार. हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे. मग अशी मला कोणीतरी खेडला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं. ते तयार झालं मला माहित नाही, तुम्हाला कसं काय कळलं? नाही, काल रात्री कळलं. अरे भाऊ, तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ते सांगणारे आधी शुद्धीत होते की नाही बघा. तो कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही. फ्लोरीन क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे. जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही ते आपण तपासतोय. परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही. ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही. भले या कंपनीमध्ये थोडंफार आपली लोक काम करतही असतील, पण त्यांच्या हेल्थबाबतही आता आपल्याला
सतर्क राहिलं पाहिजे. कंपनीला कोणतीही सवलत न देता आता योग्य निर्णय घेतला पाहिजे. भलेही आता कंपनी बोलते की आम्ही तसे विषारी प्रोडक्ट बनवणार नाही आहोत किंवा आम्ही तसे विषारी प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्नही करणार नाही, आम्ही कायम अटी शर्ती पाळू, सगळे नियम पाळू. मग ते तुम्ही इटलीमध्ये सुद्धा पाळायला पाहिजे होते किंवा इटलीच्या ठिकाणी सुद्धा पाळायला पाहिजे होते. पण आणि इटलीमध्ये सुद्धा पाळले असतीलही, पण ते प्रोडक्टच PFAS अशा नावाचे प्रोडक्ट जे आहेत ते कुठल्याही प्रकारची डिझॉल्व होत नाही, कुठेही विरघळत नाही आहेत, लवकरात लवकर नष्ट होत नाहीत. इतके विषारी असतात की त्यांना सहजासहजी नष्ट करता येत नाही. ते पाण्यामध्ये, जमिनीमध्ये किंवा वायूमध्ये जर मिसळले तर लवकरात लवकर ते नष्ट होत नाहीत. आणि परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही. ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही. लोकांच्या जीवनाशी ते खेळत राहतात, त्यांच्या हेल्थसोबत खेळत राहतात, त्यांना विषबाधित करत राहतात. अशा प्रकारचे हे विषारी पदार्थ आहेत, विषारी प्रोडक्ट बनवले जातात त्या कंपनी थ्रू. आणि त्या कंपनीला आपण जर महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरीमध्ये स्थान दिलं तर आपल्या लोकांच्या, कोकणातील अनेक लोकांच्या जीवाशी खेळली जाईल. आपल्या कोकणवासियांचा जीव इतका स्वस्त नाही आहे की आपण या अशा कंपनीला सहजरित्याच थारा देऊन जाऊ. भलेही कंपनी आता भूलथापा देत असेलही की आम्ही योग्यरित्या कार्य करू, पण आता उदय सामंत साहेबांना एकच विनंती आहे की अशा भूलथापांना बळी न पडता जास्तीत जास्त चौकशीच्या मार्गावरती लागा आणि त्यांच्या बाजूने निर्णय न घेता आपल्या लोकांच्या बाजूने निर्णय घेऊन आपल्या लोकांच्या जीवाशी न खेळता या कंपनीला योग्यरित्या पुन्हा एकदा हद्दपार करून टाका. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.